अहमदाबादमधील या भीषण अपघातामध्ये महाराष्ट्रातील आणखी एकाचा समावेश आहे। दुर्घटना झाली त्यावेळी डोंबिवलीकर रोशनी सोनघरे सुद्धा विमानात उपस्थित होत्या। एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होत्या। 7 वाजता त्यांनी फ्लाइट पकडली, 9:30 ला लँड झाले। तिथे गेले सध्या त्यांना आता एक टेम्पररी एका हॉटेलमध्ये शिफ्ट केलंय, पण बेसिकली अजूनपर्यंत पूर्णपणे क्लिअरिटी येत नाहीये, कारण तो एरिया पूर्ण सीज केलेला आहे आणि कॅज्युअलिटी एवढी वाढलेली आहे की आपण सांगू नाही शकत। रात्री डीएनए सॅम्पल्स वगैरे घेऊन गेलेले आहेत, पण युजली डीएनए सॅम्पल्सला नॉर्मली 2-3 दिवस जातात। सो 72 आवर्सची आम्हाला डेटा ही दिलेली आहे। सो बेसिकली अजून त्याच्यानंतर मध्ये बॉडीचे डीएनए वगैरे टेस्टिंग होतील, ह्या प्रोसिजरला मे बराच वेळ जाईल। सो अजूनपर्यंत क्लिअर पिक्चर अजून आम्हाला क्लिअर इन्फॉर्मेशन मिळालेली नाहीये। अद्याप फक्त 72 आवर्सची आम्हाला हे सांगितलेलं आहे। येस, हो, एअर इंडिया कंपनीशी म्हणजे काल कंटिन्युअसली आमचा संवाद चालू होता, पण त्यांनी काही डिस्क्लोज केलं नाही आम्हाला। काल दुपारपासून जेव्हा ही घटना घडली तेव्हापासून त्यांच्या हेल्पलाईन नंबरला आम्ही फोन लावतो, पण ते फक्त तुम्हाला माझा नंबर त्यांनी घेतला, माझा कॉन्टॅक्ट नंबर, नाव वगैरे घेतला, पण त्यांना अधिकृतरित्या त्यांनी स्वतःहून काही फोन मला तरी केला नाही। मे बी तिकडे आता तिचे वडील गेले, भाऊ गेले, तर तिकडे त्यांना मे बी सांगितलं असेल, पण त्यांचे जे काही एअर इंडियाचे जे काही मेंबर ते त्यांच्यासोबत आहेत, फॅमिलीसोबत आहेत, तिथे त्यांची टीम आहे सर।